तर साधं जेवण असलं म्हणजेच डाळ-भात, बेसन, खिचडी या पद्धतीचं जेवण असलं, की आपल्याला त्यासोबत काही ना काही चटपटीत आवश्यक असते. तर आज आपण तशीच रेसिपी करणार आहोत. तर ती आहे भरलेली मिरची आणि ही इतकी टेस्टी बनते. तर त्याकरिता इथे घ्यायचं आहे अर्धा पाव मिरची घेतलेली आहे मी आणि ही खूप तिखट राहत नाही. तर साधारण राहते आणि याला एक कट मारून यामधील बिया पूर्णपणे अशा बाहेर काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला मसाला भरायला सोपं होणार. आता आपण यामध्ये तुम्ही बघू शकता इथे पूर्ण मिरची तयार आहे. पूर्ण पोकळ करून झालेली आहे. आता आपण यामध्ये जो मसाला भरायचा आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर त्याकरिता इथे घेतलेला आहे मी 1 चमच बेसन घेतलेलं आहे. त्याला छान भाजून घेतलेलं आहे सुरुवातीलाच आणि त्यानंतर इथे 2 चमच शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याला पण भाजलेलं आहे. त्यानंतर आपण इथे तीळ घ्यायचं आहे 1 चमच. त्याला पण छान खमंग भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच धणे, अर्धा चम्मच सोप आणि याला आधी छान भाजून घेत आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच जिरा आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी म्हणजे 10 दाणे मेथीचे हे टाकून या सर्व साहित्याला छान असं भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मग मी सगळ्यात शेवटी फक्त 1 चम्मच खोबरा घेतलेला आहे. तर तुम्ही लगेच जर यूज करायचं असेल तर तुम्ही ओला खोबरा पण घेऊ शकता. पण मी हा फक्त यामधला अर्धा मसाला यूज करणार असल्यामुळे मी सुकं खोबरा घेतलेला आहे आणि छान थंड झाल्यावर त्याची अशी बारीक पूड करून घ्यायची आहे आणि आपण याला बिलकुल ओलं करायचं नाही आहे. याला सुकं-सुकंच ठेवायचं आहे. आता आपल्याला यामध्ये चविष्टपणा येण्यासाठी यामध्ये मी अर्धा पाऊण चमच मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर 1 चमचच्या जवळपास मी इथे साखर टाकलेली आहे आणि आता वरून आपण याला आंबट गोड तिखट अशी चव येण्यासाठी मी इथे निंबूचा रस पिळलेला आहे. तर याऐवजी निंबूऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण घेऊ शकता किंवा चाट मसाला टाकला तरी पण चालेल. तर आता इथे आपला मसाला पण तयार आहे आणि मिरची पण तयार आहे. तर आता मिरचीला आपण मिरचीच्या आतमध्ये असा मसाला घ्यायचा आहे आणि त्याला पूर्णपणे मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि छान असं दाबून-दाबून भरायचं आहे. बिलकुल पोकळ ठेवायचं नाही. जर पोकळ असलं तर काय होणार, जेव्हा आपण याला शॅलो फ्राय करू तेव्हा ते करताना बाहेर निघणार. त्यामुळे असं दाबत-दाबत त्याला छान असं भरून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवल्या पद्धतीने सर्व मिरच्या तुम्ही असं छान भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी छान असं दाबत आहे त्याला आणि एकमेकांना मसाला असा छान चिपकून असला की मिरचीच्या बाहेर पडत पण नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या आता करून घेतलेल्या आहे आणि हा मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता म्हणजे आरामशीर टिकतो. तर मी फक्त 4 चम्मच मसाला घेतला होता त्यामुळे मी तुम्हाला साखर, मीठ आणि लिंबूचं प्रमाण सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या स्वादानुसार घेऊ शकता. तर आता इथे आपल्याला शॅलो फ्राय करायचं असल्यामुळे मी पॅन गरम केलेला आहे आणि आता आपण इथे 1 चम्मच तेल टाकायचं आहे. खूप तेल नाही टाकायचं आहे आणि आता आपण यावर मिरची ठेवून द्यायची आहे. तर तुम्ही शक्य तितके एका वेळेला पण तळू शकता आणि सहसा याला शॅलो फ्रायच करायचं, तळायचं नाही. तळायला गेलं तर मसाले याचे बाहेर पडतात आणि हे शॅलो फ्राय केलेले छान वाटतात. तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व मिरची पॅनमध्ये ठेवून दिलेले आहे आणि आता आपल्याला याला मीडियम गॅसवर शिजवायचं आहे. गॅसची फ्लेम ही फास्ट नाही ठेवायची आहे आणि आलटून-पालटून याला आपल्याला आता छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो मसाला आहे आपण जरी भाजून घेतला तरी पण आतपर्यंत त्याला त्याची गरम हवा लागलेली पाहिजे. तर आता 2 मिनिटं मी फक्त झाकून घेतलेलं होतं. म्हणजे वरून पण थोडंसं ते सॉफ्ट होण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या मिरचीचा कलर पण छान आलेला आहे आणि सर्व बाजूने मिरची आता छान शिजलेली आहे. तर आता मी प्लेटमध्ये सर्व्ह करून घेते आणि हे तुम्ही नुसतं भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाल्ली तरी पण खूप टेस्टी लागते. साध्या जेवणासोबत तर लागतेच लागते. पण नुसत्या पोळीसोबत खाल्ली तरी पण खूप छान लागते. तर नक्की करून बघा ही रेसिपी. तर अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.